आज लोकमत विमेन अचिव्हर्स अवॉर्ड्स या कार्यक्रमाला उपस्थित जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटीलजी, त्यांच्यासोबत बसलेले माननीय आमदार राजू मामा घोळेजी, त्याचबरोबर मंचावर बसलेल्या केतकीताई, मीराताई, किरण बत्सावजी आणि लोकमतचे संपादक ना अगरवालजी, आणि आज ऑडियन्समध्ये बसलेल्या आमच्या सगळ्या विमेन अचिव्हर्स, त्यांना विमेन अचिव्हर्स म्हणते मी, आणि त्यांच्या सोबत उपस्थित त्यांचं पूर्ण कुटुंब, त्यांना सर्वांना माझा नमस्कार. मला पूर्ण वर्ष लोक आठवण कधी काढतात कधी काढत नाही, पण जागतिक महिलाच्या दिनाच्या निमित्ताने माझी आठवण नक्की काढतात, जेव्हापासून मी IASमध्ये आलेली आहे. आणि 3-4 वर्षापासून मी एकच भाषण देत आहे, त्याचं कारणही आहे, आणि आज पण मी तोच भाषणला इथे रिपीट करणार आहे. IASमध्ये येण्यापूर्वी मी प्युअर शहरातली मुलगी होती. माझे आजोबा पंजोबा डेहराडूनला सेटल झाले होते, आणि तसं माझं गाव म्हणून मी कधी पाहिली नव्हती. मग IASला जेव्हा माझी एंट्री झाली तेव्हा हळूहळू गाव काय असतो, तिकडच्या महिला कशा असतात, तिकडच्या कल्चर कशा असतात, हे मागच्या 5-6 वर्षापासून मी पाहत आहे. आणि महिलांना विशेषतः, कारण की माझं कुटुंबाचं जे वातावरण होतं ते फार वेगळं होतं. त्याच्यात माझे 2 भाऊ आहेत, ते म्हणतात आमच्या घरात रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो पितृसत्तात्मकता, म्हणजे पुरुषांना फेवर करणे, माझ्या घरी उलटं झालेलं आहे. म्हणजे ते नेहमी त्याच्यात चिडचिड करतात की तुम्ही यांना जास्त फेवर केले, म्हणून माझा तो दृष्टिकोन होता. मग भीती किंवा आयुष्यात काय व्हायचं, लग्न कधी होणार, हे सगळे प्रश्न नॅचरली माझ्या डोक्यात कधी आले नव्हते. पण मग जेव्हा मी ग्रामीण क्षेत्राच्या महिलांना पाहिली तर थोडंसं वेगळं वाटलं. वेगळं का वाटलं की भीती, आपण तरुण मुलींना पाहिलो किंवा महिलांना जरी पाहिलं ज्यांचे लग्न झालेले होते, तर त्यांच्या मनात सारखी एक भीती मला दिसायची. गावाला गेले तर महिला सरपंच थोडं मागेला राहायची, कॉलेजला गेले तर मुली जास्त बोलायचं नाही. जनरली जिथे गेली तिथे थोडंसं मला त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाही फारशी काय भीती दिसली, आणि त्याचं कारणही मला समजलं नाही. थोडंसं अजून अभ्यास झालं, वेळ झाली फील्डवर, तर त्याचं कारणही कळलं मला. आणि तो कारण इतकं चुकीचं मला समजलं, आता तो खोटी होऊ शकते की असं नसते. कारण काय होतं, या महिलांना असं वाटते की आमच्यामध्ये शक्ती नाही आहे किंवा काय करून दाखवायचं पोटेन्शियली नाही आहे. आणि मी अनेक महिलांशी मुलींशी बोललेली आहे आजपर्यंत. त्यांना काय वाटते की त्यांना काय करून दाखवायची वेळ आहे 22-23 पर्यंत, त्याच्यानंतर त्यांची फॅमिली सेटल होणार. फॅमिली सेटल जरी झालेली आहे त्याच्यानंतरही ते जर समजा एक जॉबला आहे किंवा कुठल्या कंपनीला आहे, तर त्यांना भीती वाटते की हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल, असं केलं तर लोक असं बोलणार, तसं केलं तर लोक तसं बोलणार. आणि मला आज वाटते की मी इथे बसून एक गूगल केली की महिलांनी केलेले इन्व्हेन्शन काय आहे. त्यांनी समजा एक नवीन गोष्टीची डिस्कवरी केली असेल तर ती कुठली गोष्ट आहे, मी असंच गूगल करत होती, तर त्याचात जे नावं निघाले त्यात मी आज इथे बोलायला म्हणून इच्छुक आहे की महिलांना हे कळवलं पाहिजे की त्यांचे समाजाने, त्यांचे गटाने, त्यांचे ग्रुपने काय काय करून दाखवलं आहे, आणि तो तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे. म्हणजे जेव्हा आपण लसीकरणासाठी जातो, ती लस महिलांनी इन्व्हेंट केलेली आहे. आपण पिशवीचा वापर करतो, ती पिशवी महिलांनी बनवली आहे. जे आपण कारवर वायपर बघतो, त्या वायपरच्या इन्व्हेन्शनही महिलांनी केलेलं आहे. अनेकशे कम्प्युटर आहे किंवा न्यूक्लिअर मटेरियल आहे, त्याचंही इन्व्हेन्शन महिलांनी केलेलं आहे. 2 नोबेल प्राईज ही सलग एक महिला होत्या, मेरी क्युरी, त्यांना भेटलेला होता. मग त्याचा अर्थ हे आहे की मला जेव्हा लोक बघतात किंवा या महिलांना लोक बघतात, तर तुमच्या डोक्यात हे प्रश्न आला पाहिजे की महिलांचा अर्थ आहे शक्ती, आणि ती शक्ती नाही
की सकाळी उठले, जेवण केला, नवऱ्यांचा डब्बा बंद केला किंवा त्यांना ऑफिसला पाठवलं, त्या शक्तींचा मी इथे उल्लेख करत नाही. शक्ती आहे काय करून दाखवायची, आणि ती शक्ती आहे तुमचं ज्या कार्यक्षेत्राला आज इथे सन्मान दिला जाते त्या शक्तीचा उल्लेख आज आहे. मग जर तुम्ही या अवॉर्डचं स्वरूप पाहिले तर त्या अवॉर्डमध्ये एक काय बनवलंय सर, परी आहे की काय आहे ती, गरुड, परी गरुड जे काय आहे, पण त्यांचे पंख असे आहे की मी आज एक काय म्हणणार भरारी घेणार आहे, झेप घेणार आहे. तर मला वाटते की आज हा कार्यक्रम आहे, आपण तुम्हाला सन्मानितही करत आहोत, पण एक गोष्ट तुमच्या डोक्यात राहू द्या आणि तुमच्या मुलींच्या डोक्यात राहू द्या. इथे अनेक शिक्षक आलेले आहेत, त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनीचे डोक्यात राहू द्या की भीती नावाचा प्रकार मुलींच्या डोक्यात तयार होऊ नये याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत, प्रयत्नही करणार आणि प्रयत्न केलंच पाहिजे. कारण की ती भीती जर त्यांच्या मनात राहिली, त्यांच्या कार्यक्षेत्रात राहिली, त्यांच्या कुटुंबात राहिली, तर अक्षरशः आपण समाजांचे 50% भागाला हे म्हणत आहोत की तुम्ही काही करू शकत नाही, जरी केले तर तुमच्या करण्यावर एक लिमिट आहे. तर आज ही विनंती आहे माझ्या सगळ्या बहिणींना या कार्यक्रमाच्या मार्फत की तुम्ही तुमच्या मुलींना जर एक गोष्ट शिकू शकतात तर ती आहे शक्ती. ती जरी शिकलेली नसेल, जरी कॉलेजला गेली नसेल, तरी त्यांचा ॲटिट्यूड जे आहे जीवनात ती शक्तीचं राहायला पाहिजे. हीच माझी विनंती मागच्या 4 वर्षापासून प्रत्येक भाषणात आहे आणि आजही ती राहणार. मला लोकमत ग्रुपने इथे बोलवलं त्याच्यासाठी त्यांचा खूप खूप आभार, आणि मला इथे 5 मिनटं बोलायला दिले त्याच्यासाठी थँक्यू.